नमस्कार, तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा. मी आज तुम्हाला सांगणार आहे राईस वॉटरबद्दल. खूप जणांकडून तुम्ही ऐकलं असेल की राईस वॉटर यूज केल्यामुळे चेहरा ब्राईट होतो, त्याचसोबत केस एकदम लाँग होतात, केस वाढायला मदत होते. ह्या सगळ्या गोष्टी जितक्या बरोबर आहेत, त्याचसोबत त्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लिमिटमध्ये केल्या पाहिजेत. त्याचसोबत ते वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, राईस वॉटर तुम्ही घरी बनवू शकता. त्याचसोबत मार्केटमध्ये राईस वॉटर मिळतं, ते तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे आहे अल्फचं राईस वॉटर. हे तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन शॉपिंगवरती मिळून जाईल. तर राईस वॉटर ज्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरती यूज करता त्यावेळी चेहरा तुमचा ब्राईट होतो. त्याचसोबत जे पोर्स आहेत ते पोर्स टाईट व्हायला ते मदत करतं. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात त्याचा यूज केला चेहऱ्यावरती तर चेहऱ्यावरती ड्रायनेस वाढू शकतो, की ज्यामुळे स्किन इरिटेशन त्याचसोबत रेडनेस वाढू शकतो. त्यामुळे जरी तुम्ही यूज करत असाल, रात्री यूज करते तर सकाळी चेहरा धुवून टाका किंवा दिवसभरती तुम्ही चेहऱ्यावरती लावून फिरलात तर ड्रायनेस नक्कीच वाढेल. दुसरी गोष्ट अशी, केसांमध्ये याचा वापर कसा होतो, ह्यामध्ये अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी असल्यामुळे तुमचे केस उत्तम वाढायला मदत होते. त्याचसोबत केस डॅमेज रिपेअर होतात, त्यामध्ये जे फाटे फुटतात, केस फ्रिझी होतात, ते रिकवर करायला मदत करतं. पण जर तुम्ही ह्याचा एक्सेस वापर केला तर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ वाढायची शक्यता जास्त असते. त्याचसोबत जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर मी सजेस्ट करेन की त्या राईस वॉटरला कोणत्या तरी ऑइलसोबत किंवा सिरमसोबत मिक्स करा आणि मग ते तुमच्या केसांवरती अप्लाय करा. त्यामुळे काय होईल, त्याचे फायदे पण तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्याची काही इरिटेशन पण होणार नाही.